नमस्कार. आज आपण अगदी ढाबा स्टाईल बैंगन मसाला बनवणार आहोत, अगदी हॉटेल स्टाईलसारखा. त्यासाठी इथं मी घेतलेले आहेत 3 चम्मच धने, 2 चम्मच सोप, कलमीचे 2 तुकडे लहान, इथं 3 ते 4 काळे मिरे, जावित्री, 3 ते 4 काजू, सुकं खोबरं घेतलेलं आहे आणि मी जिरं व 1 चमचा पोहे खाण्याचा कलोंजी घेतलेली आहे. आलं व लसूण घेतलेला आहे. आता हा सर्व आपला मसाला घेतला मी आणि 1 मोठा कांदा बारीक कापून घेतलेला आहे. आता हा कांदा आपण छान सोनेरी रंगाचा होईपर्यंत तेलात परतून घेऊया. त्यानंतर आपण आपले मसाले पण भाजून घेणार आहोत. आता कांदा मी तेल टाकल्यानंतर छान सोनेरी रंगाचा होईपर्यंत भाजणार आहे. त्यासाठी मी त्यामध्ये थोडंसं मीठही घालून घेणार आहे. मीठ घातल्याने आपल्या कांद्याला पाणी सुटेल आणि कांदा लवकर परतला जाईल. तुम्ही मसाल्याच्या भाजीमध्ये थोडा कलोंजीचा वापर करून पहा. भाजीचा रंग आणि भाजीचं जे चव तुम्हाला समजेल की काहीतरी आपण यामध्ये वेगळाच मसाला वापरलेला आहे. म्हणून एकदा तुम्ही वापरून पहा कलोंजी. आता हा सर्व मसाला मी यामध्येच टाकून घेणार आहे आणि छान भाजून घेणार आहे. जिरं, धने हे सर्व मी यामध्ये मिक्स करणार आहे. आता आपण फक्त लसूण व आलं बाजूला ठेवून सगळं यामध्ये मी घालून घेणार आहे. तुम्हाला वाटल्यास तुम्ही वेगळं सुकंही भाजून घेऊ शकता, पण मी यामध्येच आता हे टाकून भाजून घेणार आहे आणि याची आपण छान पेस्ट करणार आहोत बारीक. मसाला केव्हाही तुम्ही बारीक करताना कोणत्याही मसाल्याच्या भाजीसाठी तो पूर्ण बारीक झालाच पाहिजे. मसाला जाडसर जर राहिला तर भाजीची चवही बदलते आणि भाजीत जो टेक्स्चर भाजीला असं चोपडं म्हणतो आपण जे प्लेन, तर ते तसं टेक्स्चर भाजीचं येत नाही. त्यासाठी मसाला कधीही तुम्ही बारीक करूनच घ्या पूर्ण. आता हा मसाला मी एका प्लेटीत थंड होण्यासाठी ठेवून देणार आहे. आपला मसाला थंड झाल्यानंतर मी त्याची पेस्ट तयार करणार आहे. अशा पद्धतीने आता हा भाजून झालेला आहे आणि मसाला केव्हाही छान लालसर रंगाचा होईपर्यंत भाजायचा. आता इथं मी वांगे घेतलेले आहेत. पहा, त्याचे हे वरचे असे जे बारीक काटे असतात ते पूर्ण मी काढून घेणार आहे आणि त्यानंतर आपण हे वांगे उकडून घेणार आहोत. तुम्हाला जर वाटल्यास आपण वांगे तळूनही घेऊ शकतो, पण मी आता वांगे थोडे उकडून घेणार आहे. त्यासाठी असे मी वांग्याला उभे आणि आडवे काप देणार आहे. वांगे यावेळी थोडी किडके असतात, त्यासाठी वांगे असे पाहून घ्यायचे की काही किडलेलं नाही वांगं आपलं ते. आणि हे असे मी कापून घेतलेले आहेत वांगे. आता हे मी उकडून घेणार आहे. त्यासाठी मी एका पातेल्यामध्ये पाणी गरम करायला ठेवणार आहे. आता आपलं पाणी गरम झाल्यानंतर त्यामध्ये मी मीठ आणि आपल्याला यामध्ये फक्त चिमूटभर असा सोडा घालायचा आहे. तो सोडा यासाठी की आपल्या वांग्याचा जो देठाचा रंग आहे तो तसाच हिरवा राहणार आहे. त्यासाठी आपण यामध्ये हिरवा रंग घालणार आहोत, कारण भाजी केल्यानंतरही त्या भाजीत या देठाचा रंग हिरवा राहिला तर ते दिसायला आणि खायला पण छान लागतात. आता हा मसाला मी मिक्सरच्या भांड्यात टाकून घेणार आहे आणि छान बारीक करून घेणार आहे. यामध्ये आपण तुम्हाला वाटल्यास तुम्ही सांबारही वापरू शकता. आता हा असा बारीक करणार आहे मी. मसाला जास्त आपल्याला इथं मी कुठलाच वापरलेला नाही आणि आता मी यामध्ये थोडा सांबार टाकलेला आहे. आता तुम्ही पाहू शकता आपला मसाला किती छान बारीक करून घेतलेला आहे मी. आता तेल गरम करून त्यामध्ये हा मसाला आपल्याला छान परतून घ्यायचा आहे. मसाला छान परतल्या गेला तर भाजीची चवही छान येते. त्यासाठी तेल सुटेपर्यंत मसाला आपण परतून घेणार आहोत. आता मी दुसऱ्या भांड्यात भाजीसाठी पाणी गरम करायला ठेवलेलं आहे. भाजीत केव्हाही गरम पाण्याचाच वापर आपल्याला करायचा आहे. थंड पाण्याचा मसाल्याच्या भाज्यात आपल्याला वापर करायचा नाही, त्यामुळे भाजीची चव चांगली येत नाही. आता मी मसाला छान तेलात परतून घेत आहे. जोपर्यंत याचं तेल मसाल्यातून वेगळं होणार नाही तोपर्यंत. तुम्हाला जर वाटलं तर तुम्ही मसाल्यामध्येच लाल तिखट हळदही टाकू शकता, पण मी आता यामध्ये वेगळी टाकणार आहे मसाला परतल्यानंतर. मसाल्याची भाजी केव्हाही कुठलीही करत असल्यास आपण कांदा छान परतून घ्यायचा. कच्च्या कांद्याचा भाजीमध्ये कधीच वापर करायचा नाही. न भाजता
भाजीची आपण जी चव म्हणतो ती भाजून घेतला आपण कांदा, त्याच भाजीची चव छान येते. आता मी इथं मसाल्यात लाल तिखट 2 चम्मच, हळद टाकलेली आहे आणि किचन किंग मसाला टाकलेला आहे. जास्त आता दुसरे मी इथं कुठले मसाले इथं वापरले नाहीत. आता ही छान मी परतून घेणार आहे आणि परतून घेतल्यानंतर आपल्या भाजीला बघा आता किती छान रंग येणार आहे. हा मसाला जितका आपण परतू तितकी भाजीचं आपलं टेक्स्चर आणि रंग पहा तुम्ही. नंतर मी परतल्यानंतर तुम्हाला त्या भाजीचा रंग दिसणारच आहे. आता पहा किती छान ही तेल सुटायला सुरुवात झालेली आहे. आता 5 मिनिटं झाकण ठेवून मी याला परतून घेणार आहे. तुम्हाला वाटल्यास थोडा मसाला तुम्ही आतमध्येही भरू शकता, वांगे आपण जेव्हा काप दिला तेव्हा, आणि नंतर या मसाल्यामध्ये सोडू शकता. आता हा मसाला परतून आपला झालेला आहे. त्यासाठी मी त्यामध्ये वरून थोडा सांबार टाकलेला आहे. आता सांबारही तेलात मी छान परतून घेणार आहे. तेलात जर तुम्ही सांबार टाकला तर त्याचीही भाजीला एक वेगळा सुगंध येतो. त्यासाठी कुठल्याही भाजीत असा मसाल्यातच थोडा सांबार टाकायचा. आता वरून थोडी मी हातावर बारीक करून कसुरी मेथी घातलेली आहे. आता हा मसाला झाल्यानंतर आपण त्यामध्ये गरम पाणी मिक्स करणार आहोत. आता हे वांगे टाकून घेणार आहे आणि वांगे 2 ते 3 मिनिटं आपण यामध्ये मसाल्यात परतून घेऊ. त्यामुळे काय होणार आहे, हा मसाला पूर्ण आपल्या वांग्याला आतपर्यंत जाणार आहे वांग्यांमध्ये आणि वांगे असे चवीला छान लागणार आहेत. आता यामध्ये मी एक वाफ काढल्यानंतर पाणी टाकणार आहे. आपल्याला 2 ते 3 मिनिटं मी याची वाफ काढून घेतलेली आहे. पहा किती छान वर तेल आलेलं आहे. आणि आता वरून मी पाणी घालणार आहे. जास्त आपल्याला ही भाजी पातळ करायची नाही. पहा आता हे पूर्ण मी मिक्स करून घेणार आहे. चवीला खूपच छान लागणारी भाजी आहे ही. तुम्ही एकदा नक्की करून पहा आणि मला कमेंट करून सांगा. आता वांगे आपले शिजलेले आहेत, त्यामुळे आपल्याला याला एकच उकळी येऊ द्यायची आहे. नंतर आपली भाजी खाण्यासाठी तयार होईल. चॅनलला नवीन असाल तर